भोंदूबाबा अशोक खरात याच्या पत्नीवरती शिर्डीमध्ये जो आहे गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर शिर्डी पोलीस जे आहे कल्पना खरात जे आहे त्या अशोक खरात याची पत्नी याचा शोध घेण्यासाठी निघाले होते। मात्र कल्पना खरात या फरार झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती आता सूत्रांद्वारे खरं तर आता समोर येत आहे। नाशिकला आणि पुण्याकडे जे आहेत दोन दिशेला हे पोलीस पथक जे आहे ते आता रवाना करण्यात आल्याची जी आहे ती माहिती आहे। खरं तर फसवणुकीचा गुन्हा जो आहे तो शिर्डी पोलिसात जो आहे कल्पना खरात हिच्या विरोधात जो आहे तो दाखल झाला होता आणि कल्पना खरात हिला अटक करण्यासाठी शिर्डी पोलीस हे तिच्या मागावर होते। मात्र ती फरार असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती आता खरं तर समोर येत आहे। कल्पना खरात हिला अटकेसाठी जे आहे खरं तर दोन पथक हे नाशिकच्या दिशेने आणि पुण्याच्या दिशेने जे आहे ते खरं तर निघालेले होते। मात्र हे दोन पथक जे मागावर आहेत यांना अद्यापही कुठल्या प्रकारची माहिती जी आहे ती मिळालेली नाही आणि कल्पना खरात जी आहे ही फरार आहे अशी माहिती ही प्राथमिक सूत्रांद्वारे समोर येत आहे। भोंदूबाबा अशोक खरात याची खरं तर अशोक जी आहे ती कसून चौकशी आत्तापर्यंत सुरू आहे। मात्र भोंदूबाबा अशोक खरात याच्या चौकशी दरम्यानच आता आज जो आहे तो ह्या कल्पना खरात जी अशोक खरात याची जी पत्नी आहे हिच्यावर शिर्डी पोलिसात जो आहे तो गुन्हा दाखल झाला आहे। मात्र ती फरार असल्याची प्राथमिक माहिती आता आपल्यापर्यंत सूत्रांद्वारे येत आहे। वैभव घुगे, LS मराठी, नाशिक।